मुंबईतल्या संरक्षण विभागातल्या जमिनीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली। वरुण सरदेसाई आणि शंभूराज देसाई यांच्यात विधानसभेत खडाजंगी झाली। मंत्री महोदय यांना नीट ब्रीफिंग झालेलं नाही अशी टीका वरुण सरदेसाई यांनी करताच सभागृहात गदारोळ झाला। तो प्रश्न विचारलेला होता की जे छापील उत्तर होतं तेच त्यांनी मला दिलं। मी समजू शकतो की त्यांना ब्रीफिंग तेवढंच झालं असेल। काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू। मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का, बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ, हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही। एवढा माझा प्रश्न। तुम्ही काय केलं 19 ते 22? मंत्री महोदय उत्तर द्या। अरे 19 ते 22 काय झालं? अरे 19 ते 22 काय झालं सांगा ना। एकही पत्र दिलं नाही, एकदाही पाठपुरावा केला नाही। कोणाचं सरकार होतं 19 ते 22? उलट 22 तारखेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 4 वेळा आम्ही पत्र दिली, मुख्यमंत्र्यांनी 1 वेळा पत्र दिलं। तुम्ही काय केलं? उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा, मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे। चर्चा चालू आहे। तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले, एका जन्माला हुशार होऊन आले का हे अध्यक्ष महोदय? लाज काढायचा अधिकार आहे का? लाज सरकारला लाज आहे का? हे बोलणार का मंत्री महोदय? बोलणार मंत्री महोदय? पुढे जाऊया। तुमच्यापेक्षा जास्त बोलतायत आम्हाला। मंत्री महोदय उत्तर द्या। मी कोणाचं नाव घेतलं नाही घेतलं, मी फक्त कालावधी सांगितला की 2019 ते 2022 या बाबतीतला कुठलाही पाठपुरावा तत्कालीन सरकारकडनं केंद्राकडे झाला नाही। हे रेकॉर्डवरच सांगतोय ना मी कोणाचं नाव घेतलं का? मी कोण मुख्यमंत्री होतो ते सांगितलं का? मी कुणाकडे हा विभाग होता ते सांगितलं का? मी जर कुणाचं नाव घेतलं नाही तर एवढं नाकाला मिरच्या लागायचं काय कारण आहे? एवढं लाज हे काढण्याचं काय कारण आहे? ऐकून घ्या ना सगळं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।